विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव सुरू झाली आहे। जुने आणि नवे चेहरे विधान परिषदेसाठी इच्छुक असून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक, संजय केणेकर, प्रमोद जठार, रणजित सिंह निंबाळकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे। आपण ही नावं पाहतोय सध्याची जी चर्चेत आहेत भाजपकडून ज्यांना मिळू शकते विधान परिषद। दरम्यान विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे। नीलम गोऱ्हे यांना आता करिअरच्या शेवटाला म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाला पुन्हा एकदा संधी मिळावी अशी अपेक्षा आहे। शीतल म्हात्रे फायरब्रँड नेत्या त्यांनाही अपेक्षा आहे की आपल्यासोबत न्याय झाला पाहिजे। तर खासदारकीची संधी हुकलेल्या शायना एनसीच्या भाजपमधून निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत आल्या त्यांना सुद्धा वेध लागलेले परिषदेचे यासह 10 ते 12 जणांची नावं चर्चेत आहेत, ज्यामध्ये राजू वाघमारे जे शिवसेनेत काँग्रेसमधून आले होते त्यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत। गेल्या वेळी एकत्रित शिवसेनेकडून जिंकलेल्या आणि बंडामध्ये एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपतोय। त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा नीलम गोऱ्हेंना संधी देतील का आणि दिली तर दुसरा उमेदवार कोण याबाबत चर्चा। दरम्यान विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे। अमोल मिटकरी, आनंद परांजपे, समीर भुजबळ, सूरज चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत। विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार आहेत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा कार्यकाळ 13 मे रोजी संपतोय, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार की दुसऱ्या कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष आहे। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुशांत, या सगळ्या घडामोडींबद्दल विधान परिषद। प्रसन्न सर, एकूण आकडेवारी आणि संख्याबळ बघितलं तर महायुतीच्या 8 जागा ज्या आहेत ते सहज जिंकून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीचा 1 उमेदवार सहज विधान परिषदेत जाऊ शकतो। मात्र आता अर्थातच रस्सीखेच लागलेले, कारण अनेकांचं लक्ष असतं ते म्हणजे विधान परिषदेवर। भाजपमध्ये जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार भाजपमध्ये आतापर्यंत जवळपास 100 जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। अर्थात सर्वस्वी निर्णय जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील। दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये देखील आपण जर बघितलं असेल तर रस्सीखेच पाहायला मिळते। मात्र महाविकास आघाडीचं जर सांगायला गेलं, जर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर पुन्हा जायला इच्छुक असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते। मात्र जर दुसरा महाविकास आघाडीने कुठला चेहरा दिला तर अर्थात भाजप आणि महायुती देखील अधिकचा 1 उमेदवार टाकू शकतात आणि ही निवडणूक होऊ शकते। मात्र असं जर टाळायचं असेल तर अर्थात उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवावं लागेल असं माहिती मिळते। मात्र काँग्रेसकडून देखील आपण जर पाहिलं असाल तर सर हर्षवर्धन सकपाळ असतील, त्याचसोबत थोरात असतील, हे देखील इच्छुक असल्याचं आपल्याला कळतंय। प्रसन्न सर।